कोथरूड इथं महिलेकडून पुरुषावर गुंगीचं औषध देऊन अत्याचार झाल्याची तक्रार दाखल झाली। अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ काढून महिलेनं पीडित पुरुषाकडे पैशाची मागणी केली। आरोपी महिलेनं स्वतःला वकील असल्याचं सांगून धमक्या दिल्याचंही तक्रारीत नमूद आहे। महिलेनं पुरुषावर अत्याचार केल्याच्या घटना पुण्यात घडली आहे। कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोथरूड पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येतोय। महिलेकडून अश्लील फोटो आणि व्हिडिओ दाखवत पुरुषाकडे वारंवार पैशाची मागणी केली जाती होती, असंही सांगण्यात येत आहे। पुरुषावर बलात्कार केल्याची घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे। गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या एका व्यक्तीवर अत्याचार केलाय। अत्याचार करतानाचे पुरुषासोबतचे अश्लील फोटो व्हिडिओ महिलेनं काढले, त्याचाच वापर करून सविता त्या व्यक्तीला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती। मी वकील आहे अशी धमकीही त्या महिलेनं त्याला दिली होती। पुण्यातील महिलेचे राहते घर कोल्हापूर येथील फिर्यादीचे घर घेण्यासाठी पुरुषावर बळजबरीचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। पुरुषाला बळजबरीनं काशी विश्वनाथ या ठिकाणी घेऊन अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलंय। कोथरूड पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे। गौरी प्रल्हाद वांजळे असं आरोपी महिलेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार महिलेनं पीडित पुरुषाला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केला। अत्याचार करत असतानाचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिनं स्वतः शूट केले। रेकॉर्ड केलेले अश्लील व्हिडिओ दाखवून महिला ब्लॅकमेल करून त्या व्यक्तीकडे वारंवार पैशाची मागणी करत होती। कोथरूड परिसरात राहणाऱ्या गौरी प्रल्हाद वांजळे हिच्या कृत्यामुळे अनेक नागरिक आणि कुटुंब अडचणीत आल्याचं समोर आलंय। ही महिला अनेक वर्षापासून लोकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असल्याचे, लग्नाचं आमिष दाखवत खोटे बोलत असल्याचं आणि नंतर धमकावून पैसे उकळत असल्याचा गंभीर आरोप पीडित व्यक्तींनी केला आहे। बलात्काराच्या केसमध्ये अडकवेल ही धमकी देऊन वारंवार पैसे उकळणे आणि कोथरूड पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे अशा सगळीकडे बतावण्या करून ती पीडित तरुणांना ब्लॅकमेल करत होती। समोर आलेल्या माहितीनुसार सदर महिलेनं 6 पेक्षा जास्त लग्न केलेली आहेत आणि लग्न करण्याचं वचन देऊन ती पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल करून बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या धमक्या देते। हायकोर्टातून काढण्यात आलेल्या बार कौन्सिलच्या माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार सदर महिला ही वकील नाहीये। दरम्यान पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी संबंधित महिलेनं मी वकील आहे असा धाक दाखवला होता। तक्रारीनुसार महिलेनं पीडित पुरुषाच्या कोल्हापूर येथील घरात आणि पुण्यातील महिलेच्या राहत्या घरात तसेच महिलेनं बळजबरीनं काशी विश्वनाथ या धार्मिक स्थळाच्या परिसरातही बळजबरी घेऊन जाऊन अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद आहे।